हे सगळे जीव परमेश्वराकडे निघालेले आहेत. परमेश्वराकडे सगळे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याचा प्रवास परमेश्वराकडे चालू आहे. पण सगळे एका वेळेला जाऊन पोहोचणं शक्य नाही. काय मुंगी कधी जाते, काय घुबडा आणि डुकर काय कधी जाऊन पोचायचे देवापर्यंत. अब्जावधी वर्षाचा काळ लागायचा. अब्जावधी वर्षाचा हिशोब करता येणार नाही. अशा सृष्ट्या किती होतील आणि किती जातील. सृष्टी संपली तरी जीव संपत नसतात. शरीर जात, सृष्टी गेली हे शरीरही गेलं, जीव गेले. जीव गेले म्हणजे जीवाचे शरीर गेले. सूक्ष्म शरीरानं जीव केलेल्या कर्माचे संस्कार घेऊन या विश्वाचं जे मूळ कारण आहे त्या मूळ कारणामध्ये पडून राहतात ना हो. मूळ कारणामध्ये पडून राहतात. ज्याला अविद्या म्हणतात, ज्याला अज्ञान म्हणतात, ज्याला माया म्हणतात, त्यालाच अव्यक्त असं म्हणतात. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनी भूतानी हे सृष्टी प्राणी मात्र पहिले अव्यक्त आहेत. अव्यक्तातून हे व्यक्त झाले आणि व्यक्ताचे पुन्हा पुढे काय होईल, पुन्हा अव्यक्तच होईल. शेवटी अव्यक्त निधनान्नेव निधन झालं, शेवट झाला. शेवटी अव्यक्त स्वरूप झाले. सृष्टी गेली सगळे. सृष्टीचं सुद्धा बीज राहतं. अव्यक्त म्हणजे बीज आणि बीज म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजे वासना. सूक्ष्म रूपानं वासना, सूक्ष्म रूपानं वासना अविद्येत अज्ञानात अव्यक्तात लीन होऊन राहतात. अहो पाऊस पडतो त्यावेळेला त्या चिखलात ते किडे निर्माण होतात. याला काय म्हणतात कोणास ठाऊक. चिखलात असतात ना हो. वाणी साहेब आमच्या इथं बसलेत आहे. त्यांनी तर सप्ताह सुरू केलाय. या सप्ताहाला कारण आमचे आर्यम वाणी साहेब, आमदार वाणी साहेब सप्ताहाला कारण आहेत. त्यांच्या पाठीशी गाव आहे. गाव आम्ही सोडून देत नाही. गाव त्यांच्या पाठीशी उभं आहे म्हणून त्यांना वाटेल ती शक्ती आहे तुमच्या जोरावर. आता सगळ्याची नावं घेता येत नाहीत ना. गाव वैजापूर शहर किती लोकसंख्या आहे? 50,000 आहे का? 60-70 हजार आहे. आणि तेवढ्या सगळ्यांचा हा सप्ताह आहे. वैजापूरच्या 60-70 हजार लोकसंख्या, मनुष्य मात्र लोकसंख्या 60-70 हजार. त्या वैजापूर 60-70 हजार लोकांचा हा सप्ताह आहे. त्यांना वाटतं नेहमी वाणी साहेबाचंच वर्णन, नेहमी वाणी साहेबाचंच वर्णन. वाणी साहेब तुमच्या जोरावर वाणी साहेब पुढे येत. आज पाठीशी कोण आहे त्यांच्या? आज तुम्ही आहात. तुमच्या जोरावर वाणी साहेब हे करतायत. तुम्हाला कुठं सोडलं आम्ही? तुम्हाला आम्ही अंतःकरणात धरतो आणि तोंडातून वाणी साहेबाचं नाव घेतो. आमच्या अंतःकरणात तुम्ही आहे ना. तुमच्या सगळ्या गावाचा पैसा आहे. बरं असं कसं? सगळ्या वैजापूरकरांचा पैसा आहे. या व्यापारी वर्ग आहे. एका माणसानं लाख रुपये दिले. काय बोलाव तुम्हाला? आमचा एक साधा सुद्धा पत्रकार असेल कोणी, अशा एका माणसानं 50-50 हजार रुपये दिलेत. काहीच्या काही उल्हास आहे. आणि पुन्हा त्यांच्या इच्छेनं हो. बळजबरी आहे काय? मागणं आहे काय? तगाद आहे का मागे? नाही हो. लोक आणून देत आहेत. आणून आमचे आर्यम वाणी साहेब आमदार आहेत. त्यांचा पिंड पूर्वीचाच परमार्थाचा आहे.
रामकृष्ण बाबा खासदार माझी इथं बसलेले तेही बालपणचे परमार्थाचे, त्यांचा पिंड परमार्थाचा आहे. त्यांनी सप्ते फार केले आणि त्यांनी जसे सप्ते केले आणि जितक्या चांगल्या परिस्थितीत केले, चांगले केले, सुंदर केले, कळसाचे केले, तसा हा एक कळसाचा सप्ताह आहे. आज सगळ्या सप्ताहाचा कळस आहे म्हणा हा आजचा सप्ताह. रामकृष्ण बाबांच्या जवळ मोठी सत्ता होती, ते आणखी काही करू शकले असते, पण त्यांच्या मानानं त्यांनी कुठं 50 लाखाचा सप्ताह केला म्हणजे साधा नाहीये. 10-5 गावाचा ग्रुप गोळा करून तेवढ्याचाच पैसा आहे. त्यांनी काय दुनियेला मागत फिरले असा त्याचा अर्थ नाहीये. ज्या कोणी केला असेल ते द्या सोडून, तेही आमचेच आहे, त्यांनी आमच्याकरताच केलंय. त्यांनी वाईट केलं कोणी असं नाही, त्याचं परमार्थाकरता 4 लोकांचं सहकार्य घेतलं, वाईट म्हणून आम्ही कोणाला म्हणत नाहीये. पण आजचे हे लोक काही एक गाव सप्ताह करताय म्हटल्यावर एक नवलच आहे ना. हो, केवढा मोठा खर्च आहे, त्याचे काय ताळमेळ आहे का? काल ऊन होता, आम्ही म्हटलं नुसतं ऊन इथे या, लगेच ताबडतोब तुमच्या डोक्यावरती मंडप दिलाय. तुम्हाला सगळ्याला जर उद्या काही वाटलं आणखी तर तुम्ही बोला. आमचं वैजापूरचं गाव आता खवळलेलं आहे. त्यांना हा सप्ताह रामकृष्ण बाबाच्या पुढं न्यायचा आहे. पुढं तर आजच गेला होतो. ते कबूल करतील, ते काही सप्ताहाच्या विरुद्ध नाही आहेत, आपलेच आहेत. आर्यम वाणी साहेब आमदार साहेब आपले आहेत, रामकृष्ण बाबा माझे खासदार आपलेच आहेत, दोन्ही आमचेच आहेत, दोन्ही गंगागिरी महाराजांचे आहेत, दोन्ही परमार्थाचे, दोन्ही देवाचे आहेत. दोघेही सप्ताह करतात. जनदुनियेची ही सेवा आहे, तुमची सेवा करता येते आणि केवढा मोठा खर्च आहे. म्हणून रामकृष्ण बाबांनी तर सप्ते आजपर्यंत केलेच केले. आमचे आमदार वाणी साहेब सुद्धा त्यांच्या हस्ते हा पहिलाच सप्ताह आहे. तो पहिला सप्ताह म्हणजे 152 सप्ताहावरचा हा 153वा सप्ताह. आजपर्यंतच्या सप्ताहाला अगदी सगळ्या सप्ताहावर कळस म्हणावा लागेल. आणि आम्ही सप्ताहाचं वर्णन करायचं रामकृष्ण बाबाकडे आम्ही अधिकार दिले, कारण ते भारतात फिरतात, दुनियेच्या कुठं कुठं परमार्थाला ते जातात. म्हणजे बद्रीनाथाला जातात, केदारनाथाला जातात, काशीला जातात, पुष्कळ ठिकाणी परमार्थाला जातात, ठिकठिकाणी काही परमार्थ घडतात आणि ते स्वतःही कोणीकडे जाऊन काही लाखोनी खर्च करतात. आपल्या इकडे सप्ताहात करतात तसं दुनियेतही जाऊन ते करतात. आवड आहे त्यांना परमार्थाची, एक चांगली आवड आहे. मग त्यांना भारताचे अनेक ठिकाणच्या कार्यक्रमाचा अनुभव आहे, त्यांनी स्वतः केलेल्या कार्यक्रमाचा त्यांना अनुभव आहे आणि आजचा सप्ताह त्यांच्या डोळ्यापुढं आहे. तेव्हा 2 शब्द त्यांना जितके चांगले बोलता येतील तितके मला सुद्धा सुचणार नाही. हो, मी सुद्धा अवघडल्यासारखं होईल ना. ते आजच नका बोलू म्हणावं, अजून 2-3 दिवस जायचे. ते तरी पाहतच असतील की याच्यात काय आहे, आपल्याला वाणी साहेबाला टोचून बोलायला काय आहे. पण वाणी साहेबांनी तुम्हाला कधी टोचून बोलले नाहीत. तुम्ही जे केलं ते त्यांनी डोक्यावरच घेतलं, मान्यच केलंय. आणि आता तुम्ही जे केलंय तेच त्यांनी केलंय. त्यांना नाव ठेवणं म्हणजे तुम्हाला नाव ठेवून घेणं आहे. बरोबर आहे का? बघ, बरोबर आहे ना. आहे, चांगलं केलंय.
किती मोठा समुदाय आहे. आज सोमवार आहे, श्रावण महिन्यातला सोमवार. लोक सोमवार उपवास करतात. सप्ताहातला सोमवार आपण उपवास म्हणून पाळतो. याचा अर्थ एक टाइम भोजन मिळेल, एक टाइम भोजन मिळेल. सोमवार सोडायचा म्हणजे एक टाइम भोजन मिळेल. आणि म्हणून एक टाइम भोजन ते तुम्ही सांगाल त्या वेळेला. टाइम तुम्ही सांगायचा. ही तुमची सेवा आहे. सगळे आमदार वाणी साहेब तुमची सेवा करतायत. वैजापूर समस्त गावकरी मंडळी, व्यापारी मंडळी सह कुणी कामगार असतील, नोकरशाही असेल, काय कुठं कोणी कोणत्या खात्याचे, कोणी कोणत्या खात्याचे नोकर असतील, सगळे नोकरशाही. आणि संपूर्ण नगर परिषदेची सगळी माणसं, कर्मचारी आणि नगराध्यक्ष श्री साबीर भाई आज काही इथं दिसत नाही. गेले का? फार ते रात्रंदिवस उभे आहेत. साबीर भाई एक मुस्लिम धर्माचे आहेत. मुस्लिम धर्माशी आमचा विरोध नाहीये. ते वगैरे राजकारणात काही गोंधळ असेल तो प्रसंग वेगळा आहे. आमच्या परमार्थामध्ये मुसलमान फार झाले. परमार्थाचे कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावे झान, हरिभक्त. कानो पात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे परमार्थ करणारे जेवढे काय इथं मार्ग असतील भारतात, जितके पंथ असतील, परमार्थाचे संप्रदाय असतील, त्यात एक वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय फार चांगला आहे. तिकडे तुम्ही व्यवहारात कोणी असा, कसे असा, वारकरी संप्रदायाचे माणसं सगळ्याला घेऊन परमार्थात देवाकडे निघालेले आहेत. वारकरी संप्रदायाच्या माणसाला एकही माणूस त्याज्य नाहीये, एकही माणूस टाकाऊ नाहीये. मला वेळ नाही सांगायला, माझा विषय हा मी सोडून देतो. वारकरी संप्रदाय फार श्रेष्ठ आणि फार थोर आहे, फार चांगला आहे. परमेश्वराकडे लहान थोराला घेऊन निघालेला हा वारकरी संप्रदाय. ज्याला कुठं थारा नसेल त्यांनी याच्यात यावं. आणि त्यानं स्वतःच काही सोडू नये. त्यांनी स्वतःचा धर्म सोडू नये, स्वतःचे नियम सोडू नयेत, स्वतःचं कर्म सोडू नये. तो ज्या त्या धर्मात, कर्मात, वर्मात त्याचा तो तसाच राहून फक्त परमेश्वराच्या ध्यानात, चिंतनापुरतच आमच्यात या. ध्यानापुरतं, चिंतनापुरतं, भजनापुरतं. भजनाला सगळे एक आहेत महाराज. हा वारकरी संप्रदाय. याच्यात वेश्या सुद्धा आहे. ज्या वेश्येला जगाने तिरस्कृत केलं, ती वेश्या सुद्धा या परमार्थात आहे, वारकरी संप्रदायात आहे. वेश्या दासी मुरळी, जगाची ओवळी, ते तुझं सोवळी वाटे कैसी. वेश्या का सोहळी आहे का? दासी का सोहळी आहे का? वेश्या दासी मुरळी, जगाची ओवळी. तुकाराम महाराज म्हणतात ते तुझं सोहळी वाटे कैसी. तुकाराम महाराज ओवळ्यात घालतात सगळ्याला. कोण? वेश्या दासी मुरळी हे ओवळ्यात घातले तुकाराम महाराजांनी. तेच तुकाराम महाराज म्हणतात कानो पात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. जी त्याज्य आहे समाजात, त्याज्य या धोरणात महाराजांनी तो शब्द वापरला. पण परमार्थाच्या बाबतीमध्ये ती कानोपात्रा. कानोपात्राचं तुकाराम महाराज आपल्या मुखातून वर्णन करतात. महाराज कानोपात्रा एक वेश्येची मुलगी आहे.
वेश्येची मुलगी आहे. वेश्या किती परमार्थ करणारी असेल, वेश्येची मुलगी काय परमार्थ करेल? जीवनच ते चांगलं नाहीये. पैसे कमवण्याकरता देह विक्रय करणं हे जीवन आहे तुच्छ. म्हणून वेश्या, तिचं जीवन चांगलं नाहीये. मंगळवेढ्याची श्यामा वेश्या, श्यामा वेश्या, श्यामा नाव तिचं वेश्या. श्यामा वेश्येची मुलगी कानोपात्रा, कानोपात्रा मुलगी. मंगळवेढा, पंढरपूर जवळ मंगळवेढा आहे, जिथं दामाजी पंत होऊन गेले. त्यांनी दुनियेला अन्न घातलं. सरकारी जे काय होते गोदाम सगळे लुटले. त्या मंगळवेड्याची एका वेश्येची मुलगी आहे कानोपात्रा. कुठे सुंदर, देखणी सुंदर आणि गुणवान. नाच गाण्यामध्ये अशी हुशार की काय सांगावं. गंधर्वाचं गाणं नाही ऐकावं. देखणी तशीच, तिचं सौंदर्य तसंच. 15-16 वर्षाचं वय झालं. दारावरती दुनिया घिरटी घालू लागली. कानोपात्रीची मुलगी आपल्याला मिळावी. कानोपात्रेला आईनं सांगितलं, अगं आपला जो धंदा आहे तो तुला सुरू करायला पाहिजे. मुलीनं सांगितलं आईला, आई तू जे केलंस ते केलंस, तुझा धंदा मला पसंत नाहीये, मला तुझा धंदा करायचा नाहीये. तू माझ्याकरता काही प्रयत्न केले तरी मी तुझ्या मार्गाने जाणार नाही. मला पसंत नाहीये तुझ्या या धंद्याची, या व्यवहाराची. आईनं पुष्कळ प्रयत्न करून पाहिला. लाखोनी रुपये भेटले असते. त्या मुलीला पैशाची कदर किंमत नाहीये. काय करतेस आई पैसा कमवून तरी? तू तुझ्या जीवाला पुरेल एवढं पुष्कळ कमवलंयस ना तू. मला आणखी फंदात पाडून पैसा कमवून काय करतेस तू? तुझी कोणी समाधी बांधणार आहे का? तुझी कोणी आरती करणार आहे का? मग कशा करता पैशाच्या मागे लागली? तू आजपर्यंत पुष्कळ पैसा कमवलास. तुझा धंदा मला पसंत नाहीये, मी करणार नाही, मेले तरी करणार नाही. आईनं सांगितलंय, बघ पुरी, नाही करायचा तुला धंदा, नको करू, जा. पण निदान जग रूढी आहे, कोणातरी एखाद्या पुरुषाला तू वर, कोणा एका पुरुषाबरोबर लग्न कर, विवाह कर, कोणाला तरी वर. तिनं सांगितलं, आई मी असा पुरुष वरीन, अशा पुरुषाशी लग्न लावेल, त्याला मी माळ घालील, जो माझ्या आईपेक्षा सौंदर्यानं अधिक आहे, जो माझ्या आईपेक्षा रूपात गुणात अधिक आहे. असा सज्जन मिळेल असा, माझ्यापेक्षा रूपानंही वरचढ, माझ्यापेक्षा गुणानंही वरचढ, आणि पुन्हा सज्जन असा जर मला भेटेल तर त्याच्याशी मी लग्न करणार. असे लोक कशाचे भेटतात? तिच्या घरादारावर गिरट्या मारतायत. ते कानोपात्रा म्हणजे कानोपात्रा. मला नाही करायचं. लग्न करायला मला तसा पती भेटला तर लग्न करणार, नाही तर नाही करणार. भेटलाच नाही तिला कोणी. आषाढी वारी दिंडी निघाली,
ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. कानोपात्रीच्या दारावरून दिंडी चालली वारकऱ्यांची. ते झेंडे काय, ते भजन काय, ते वारकरी काय. वारकरी हे दिसायला वगैरे चांगले नाहीयेत. त्यांचे कपडे बिपडे अप टू डेट नाही ना हो. जग कसं आहे आणि वारकरी कसा आहे. वारकरी कशाला महत्वच देत नाही महाराज. त्याचं राहणं साधं आहे, खाणं साधं आहे. पंढरीचा वार करी, शिळे तुकडे पार करी. वारकरी हा परमात्म्याची सेवा करणारा एक महान वारी तपश्चर्य आहे. वारी म्हणजे फडतूसपणा नव्हे. वारी ही भयंकर सेवा आहे. पायानं चालत जायचं. महिन्याचे वारकरी आहेत, कोणी कार्तिकी आषाढी वारीचे वारकरी आहेत, वर्षाचे आहेत. तात्पर्य. आणि असेही आहेत पंढरीला राहतात, ज्यानं अजून पांडुरंग पाहिला नाही असे बहादर आहेत ना हो. तिथं राहून पांडुरंग माहित नाही. आमचे नरर सोनार तिथं राहत होते. तिथं राहायला उद्योग धंदा चालू आहे. सराफी दुकान, सोनारी दुकान चालू आहे. दुकानही जोरात आहे. नरर सोनार पण पांडुरंगाच्या दर्शनाला कधी गेले नाही. आणि जवळच आहेत, पांडुरंगाच्या पुढेच आहे त्यांचं घर. दर्शनाला नाही गेले. हे दुनियेचे लोक येतात, दारावरून भजन करीत जातात. सगळे पंढरी विठ्ठल नामानं. अगदी पंढरपूर कोंदून जात विठ्ठलाच्या स्मरणानं, चिंतनानं, भजनानं. अवघे दुमदुमली पंढरी. आणि इतक्यात आमचे नरहरी सोनार पांडुरंगाच्या कळसाकडं तर बघत नव्हते. कळसाकडं देव तर लांब राहिला. का बरं असं. हिंदू होते, पांडुरंगाला मुसलमान भजतात. पांडुरंगाला मुसलमान भजतात. सांगून गेलो ना. लतीफ, कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, आणखी कितीतरी नाव आहेत. काही मेले महाराज, पण पांडुरंगाची भक्ती सोडली नाही. असे काहीच्या काही लोक आहेत. आणि भारतात जेवढे जाती धर्म पंथ आहेत, सगळ्या जाती धर्म पंथाचे लोक तिथं पंढरीला आहेत बघा, पांडुरंगाच्या दर्शनाला. कन्नडचे मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा येत असतात. आपले मुख्यमंत्री जात असतात पूजा करायला. वाऱ्या करू करू वारकरी मरतो, चैनीनं हे पूजा करायला जातात. आता वारकऱ्यात कशाला घुसायचं बरं. आता एक वारकऱ्याचं देव आहे, तुमचा देव नाही. मग तुम्ही दुसऱ्याच्या देवाकडं कशाला विनाकारण मध्ये मचमच करायची. ज्याच्यात आपल्याला रस नाही, गोडी नाही, जो आपला मार्ग नाही, पंथ नाही, जो आपण त्याला वारकऱ्यासारखं काही मानित नाही देव म्हणून. आणि मग तो वारकऱ्याचा देव आहे, मग ज्यांचा देव आहे भले ते पूजा करोत, नाही तर तिकडं आरती करोत. आषाढीला आणि कार्तिकीला मंत्र्याच्या हस्ते पूजा करतात पांडुरंगाचे. भले सगळे दरवाजे बंद करायचे. आणि त्यावेळेला नेमका विठोबा निघून जातो बाहेर. वारकरी तरफडतायत, दरवाजावर उभे आहेत.
त्याच्या नावाचा पुंडलिक करू दे, हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल. आणि दारं लावले ते वारकरी बाहेर कोंडलाय आणि तो 24-24 तास उभा आहे बारीला. मग त्या विठोबाला या लोकांची पूजा आवडल बघ, षोडशोपचारे पूजा करतात बघ. आता त्यांच्या हाती सत्ता असल्यामुळं सत्ताधारी मनुष्य कोणालाही तुडवीत असतो, कोणालाही रगडीत असतो. काय तुम्ही तुडवलं रगडलं तर काय मोठं महत्व आहे काय तुमचं? सत्ताधारी कोणी करीतच असतो तसं. आज तुम्ही सत्ताधारी आहात, वारकऱ्याच्या देवाची पूजा करायची तर कोणाला काही अधिकार नाही. वारकऱ्यांना पूजा करावी, देवाला गोड लागेल. भक्ताची पूजा देवाला गोड लागेल का अभक्ताची? ते लोक म्हणतील आम्ही का अभक्त आहे का? अहो तुम्हाला दारू चालते, तुम्हाला मांस चालतं, तुम्हाला सटार फटार पाव बटर सगळं चालतं. मग तुम्ही वारकरी तुम्ही सारखे आहेत का सांगा? तुम्ही आमचे तर चांगले आहेत, तुम्हाला आम्ही कुठं वाईट म्हणतो? ह्या जंतूने तुमच्या हाती राज्य दिलं, तुम्हाला कसं वाईट म्हणायचं? तुम्ही चांगले असल्याशिवाय तुमचा योग आहे का तिथं? चांगले आहात पण वारकरी आहात का? वारकऱ्याशिवाय पंढरीच्या पांडुरंगाला कोणाचं महत्व नाहीये. मला वेळ नाहीये सांगायला. हेच आधीमध्ये फाटे फुटून राहिले तेच मला फाटे जुळून घेता घेता नाके नवाले नाही. आणि पुन्हा बाबांनाही लवकर जायचं असेल, तुम्हालाही लवकर जायचं असेल कुठं, उद्योगाचे माणसं तुम्ही. किती वाजले हो? मग टाइम झाला काय? हा वारकरी निघाले कानोपात्राच्या दारावरून, भजन करीत निघाले. सुंदर ते ध्यान अनुभवी विटेवरी. कानोपात्र ऐकते वारकऱ्याचं भजन. का म्हणे कोण आहे ते? वारकरी थे. वारकरी म्हणजे पंढरीला विठोबा विटेवर उभा आहे त्याच्या दर्शनाला ही माणसं जातात, याला वारकरी असं म्हणतात. पंढरीला दर्शनाला वारकरी मला येऊ देतील का बरोबर? मला वारकरी परमार्थात कोणालाच मनाई करीत नाही. परमार्थ सगळ्या करताय, देव सगळ्याचा आहे. परमार्थाच्या प्राप्तीचा मार्ग हा सगळ्या करताय. त्या मार्गाने जाऊ नको असं कोणी कसं म्हणावं, का म्हणावं? का वारकरी महाराज मला येऊ द्याल का दिंडीमध्ये? मी इथं श्यामा वेश्या आहे, तिची मुलगी आहे हो मी. कानोपात्र मला म्हणतात. मी सगळं सोडून, आईला सोडून, मला तुमचं भजन ऐकून आनंद झाला. मला वाटतं यावं तुमच्या बरोबर भजन करीत. इच्छा असेल तर चला म्हणे. इच्छावानाला कशाला रोखायचं? ज्याची इच्छा नाही त्याला बळजबरीने कशाला ओढायचं? बळजबरीचा परमार्थ उपयोगाचा नाही. स्वतःच्या इच्छेचा परमार्थ काम करेल. दिलेली सिदुरी किती पुरणार आहे? स्वतःच्या कष्टाच खावं लागतं, पुरेल. वारकरी मंडळी जायला चला, तुम्हाला यायचं तर काय हरकत नाही, निघा करत. काय पूर्वी गाणं वाजवणं तर तिचं असं आहे की काय सांगावं तुम्हाला. गाण्यात जशी हिराबाई होऊन गेली ना गायनाचार्य, सुंदर गाणं निघाली. काय वारकरी रंगलेले, त्याच्यात ही रंगली. हे काय सुंदर अभंग म्हणायचे. आनंद व्हायचा वारकऱ्यांना.
वारकऱ्याचं भजन ऐकून हिला आनंद व्हायचा. भजन करीत करीत पोहोचले पंढरीला. केलं चंद्रभागेचं स्नान. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. समाधान चित्ता सर्व काळ. ही सेवा आहे. पंढरपूरला जातं म्हणजे काय मूर्ख लोक आहेत बा. काय चंद्रभागा आणि ते काय घाण काय ते पाणी. लोक नाव ठेवतात असलं घाण पाणी त्याचं स्नान करतात. गटार जवळ आहे गटार. गटार सोड बागेत वारकरी गटाराकडं पाहत नाही. चंद्रभागा पवित्र आहे त्या चंद्रभागेकडे पाहतात. चंद्रभागा लिंग पुंडलिक. चंद्रभागेचं तीर्थ आहे. आता त्या म्युन्सिपाल्टीने गटार लांब कुठं सोडावं ना. आम्ही तरी गाव लोक घराची दाराची पट्टी आहेच ना. पैसा आहेच ना. वारकऱ्याकडून पूर्वी पट्टी घेत होते. ते आपले एक होऊन गेले मंत्री दादा काय नाव हा वसंत दादा पाटील मंत्री झाले मुख्यमंत्री. त्यांनी तो माणसाचा कर बंद केला. कर नाही तर माणसा माग पट्टी होती तिथं. यात्रा कर तो वसंतदादाने माफ केला. हल्ली आमचे जे मंत्री त्यांनी वर्षाला काय 2 का 3 लाख रुपये अनुदान मंजूर केलंय व पुढल्या वर्षापासून. असं ऐकू नये मी. 2-3 लाख रुपये देऊ म्युन्सिपाल्टीला या लोकांच्या सेवेकरता. स्वच्छता फार घाण होते नव्हते तर आज आपल्या इथं स्वच्छता आहे फार. पाणी फिल्टरचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला किंचित मात्र त्रास होऊ नये. तुम्ही जे सांगाल ती सोय इथं करण्यात येईल. तुम्ही आज इथं परमार्थात आहात म्हणजे वैकुंठात आहात. जिथं भजन आहे तिथं पांडुरंग आहे. जिथं पांडुरंग आहे त्यालाच वैकुंठ म्हणतात. वैकुंठ लोकालाच वैकुंठ म्हणतात असं नाही. वैकुंठात पांडुरंग आहे परमेश्वर आहे. पण तो जरी इथं असला तर हे वैकुंठ नाही झालं तर काय झालं मग. वैकुंठाला आमचे संत महात्मे महत्व देत नाहीत. कैलास तर भगवान शंकरानंच लाथ मारली. वैकुंठाला किंमत नाहीये. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी. वासुदेव पंढरी सर्व काळ. हे संत म्हणताय देवाला. आम्हाला वैकुंठाला नको पाठवूस. पंढरी आहे आमचे पांडुरंगाच्या भक्ताचे वैकुंठ म्हणजे पंढरी आहे महाराज. भूवैकुंठ पंढरपूर. या भूमंडळावर पृथ्वीवरच वैकुंठ म्हणजे पंढरपूर हे वैकुंठ आहे. पण ते भक्ता करताय सगळ्या करता नाहीये. एकादशीला जातात आणि मचा 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 जाऊन हाटेलात खातात. यांना कशाचा विठोबा आहे. यांना एकादशी नाही त्याला विठोबा कशाचा. त्याला परमार्थ कशाला. अशाने जावं तरी कशाला. तिथे गेले तर निदान एकादशी करावे. माणसाला तिथले नियम धर्म पाळावेत. नाही तर जाऊ नये. तात्पर्य कानोपात्रात दिंडीत गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. वारकरी दर्शनाला गेले. ती दर्शनाला गेली. इकडं बिदरचा बादशाह होता.
त्याच्या कानावर कथा गेले की कानोपात्र एक मोठे सुंदर एक मुलगी आहे, सुंदर गाण्यात नाचण्यात खूप हुशार आहे, गाणं आणि नाचणं. बादशहानं दिले तिकडून दूध पाठवून, घेऊन या सरकारी हुकमानं, माझ्या हुकमानं. ती खुशनं आली बरं झालं, नाही खुशनं आली तर त्याला ओढून घेऊन या. पोलीस सुटले ना बिदरहून. मंगळवेढाला गेले, त्यांनी सांगितलं होती तर घेऊ पंढरी. आले ना पंढरीला, पंढरपूर जवळच मंगळवेढा आहे. कुठे आहे कानोपात्रा, कुठे आहे कानोपात्रा, कानोपात्रा कुठे? तपास करता करता मंदिरात आहे. देवाच्या दर्शनाला ती झुकलेली आहे, तसंच ओढलं त्यांनी. चला म्हणजे तुम्हाला बोलवलंय, सरकारनं बिदरच्या बादशहानं बोलवलंय. त्या बिदरचा बादशाह, त्याचे हे पोलीस आता इथं तिचं रक्षण करायला, वेश्येची मुलगी, गावात परिचय नाही, रक्षण करायला कोण? चालता चालता वारकऱ्याच्या दिंडीत आले. वारकरी स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, जो तो आपापल्या ठिकाणाला गेला. हिला कोण आहे आधार आश्रय? चाल म्हणे, तुला बेदरच्या बादशाचा हुकुम आहे, बोलवले त्यानं, चाल. नाही आली तर तुला उडून न्यायचा आम्हाला हुकुम आहे म्हणे. धरलं त्याला, दोन्ही हाताला लागले ओढायला. अहो म्हणे, थांबा जरा, बादशाचा हुकुम आहे तर काही हरकत नाही म्हणे. मला एकदा देवाचं दर्शन तर करून द्या म्हणे. मी आले दर्शना करता, मला एकदा दर्शन तर करून घेऊन द्या. मंदिरात गेली, पांडुरंगाचे पाय धरले, सांगितलं की पांडुरंगा, हे माझ्या मागं तू काय लावलंयस? तू माझा मायबाप आहेस, तुझ्या चरणाला येऊन मी अर्पण झालेली आहे. तुझ्या वाचून त्रैलोक्यात माझं रक्षण करणारा कोणी नाहीये. माझ्या मागे हे राक्षस लागलेले आहेत. हे असे अभंग केले. पांडुरंगाचं स्मरण चिंतन आणि डोकं ठेकवलं असं पांडुरंगाच्या पायावर. डोकं टेकवल्याबरोबर तसेच तिच्या शरीरातून पंचप्राण निघून पांडुरंगाच्या स्वरूपात विलीन झाले. पांडुरंग स्वरूप झाली. प्राण पांडुरंगाच्या शरीरात गेले म्हटल्यावर काय राहिलं? तिचं शरीर प्रेत धूळ होऊन पडलं. अरे ही तर मेली, ही तर मेली, मग आता काय उपयोग आहे? निघून गेले ते. मेल्यावर कोण थांबतंय? कशाला नेतील? गायला नाचायला पाहिजे होती, जिवंत नको का? तिथलच्या आमच्या वारकरी मंडळींनी, बडवे आणि वारकरी मंडळींनी पांडुरंगाच्या पायावर ज्यानं डोकं ठेवलं आणि प्राण गेला तिथं. पांडुरंग स्वरूप झाली ना हो, तिचं शरीर तिथून उचललं आणि पांडुरंगाच्या उजव्या हाताला दरवाजा आहे. पांडुरंगाचं तोंड पूर्वेला आहे मंदिराचं. मग पांडुरंगाच्या उजव्या हाताला एक दरवाजा आहे. मंदिरात जायला चार बाजूनं चार दरवाजे. पूर्वेकडून दरवाजा, मागच्या बाजूनं पश्चिमेकडून दरवाजा, उत्तरेकडून दरवाजा, दक्षिणेकडून दरवाजा. पांडुरंगाच्या उजव्या हाताला दक्षिण द्वार. त्या दक्षिण द्वाराला तिच्या देहाला तिथं सद्गती दिली. आणि तिथं अजून कानोपात्राची मूर्ती उभी. तिथं लिहिलेलं आहे कानोपात्रा. कानोपात्राची मूर्ती आहे तिथं.
आणि त्याच्यावर एक तरटीचं झाड उगवलं. तरटी काय म्हणतात ते, तरटीचं झाड आहे. तिथं एक वेश्येची मुलगी आहे. शास्त्री विद्वान पंडित मेले तर बाहेर नेऊन पुरतात, नाही तर जाळतात. वेश्येची मुलगी आहे. तिनं पांडुरंगमय स्वतःच जीवन केलं. पांडुरंगाच्या जवळ तिची समाधी आहे महाराज. आज भक्त मंडळी एक वेश्या आहे, तिची भक्त म्हणून सगळे नमस्कार करतात. वारकऱ्याला पूज्य झाली. कशामुळं? स्वतःच्या जीवनाचं वाया गेलेलं जीवन. वेश्या म्हणजे वाया गेलेलं जीवन. एक वेश्येची मुलगी जीवनातून वाया गेलेली, ती भजन मार्गाला लागले वारकऱ्याच्या संगतीनं आणि पांडुरंग स्वरूप झाले. हो, हे वारकऱ्याच्या भजनाचं हे महात्म्य आहे, हे सामर्थ्य आहे, ही शक्ती आहे. तेच पांडुरंगाचं भजन इथं आपल्या इथं चालू आहे. असा जो भगवान पंढरनाथ पांडुरंग, त्यानं आपल्या भक्ताला काय केलं? ढकललं का लांब कुठं? तिचं का वय झालं होतं का मरायला? त्यावेळेला का ती इंद्रीन पिली का? इंद्रीनही नव्हतं त्यावेळेला. आणि विष खायला प्यायला तिचं जवळ विष घ्यायला काय जागा होती? हल्ल्याच्या इतकं सुधारलेलं त्यावेळेला जग होतं का? ना तिनं विष घेतलं, ना इंद्रीन प्याली. फक्त पांडुरंगाची प्रार्थना केली, मला या दुष्टाच्या तावडीतून सोड, मला तुझ्या चरणाजवळ घे. पायाजवळच घेतलं महाराज. हा आमचा पंढरनाथ पांडुरंग आहे. याच्यात सगळ्यांचा समावेश आहे, सगळ्यांचा उद्धार आहे. आणि सगळ्याच्या उद्धाराचं भजन म्हणजे अखंड भजन आहे ते 24 तास. आणि असं जे भगवंताला स्मरण चिंतन भजन करतात, असे जे कोणी देवाला आवडणारे भक्त, वेश्या पुष्कळ आहेत, वेश्येच्या मुली जात असतील, भक्तही पुष्कळ आहेत, भक्ताचेही मुलं जातात. आम्ही जातोच ना. हो, आम्ही जातोच ना. पण आम्ही देवाचे एवढे आवडते आहोत का? जातय तर जग जातय. पण जे कोणी देवाचे आवडते भक्त आहेत खरे अंतकरणापासून, त्या अंतकरणापासून देवाचा खरा भक्त असणारा, त्या भक्ता करता भगवान परमात्मा सांगतात, असा जो सर्वस्व अर्पण केलेला भक्त, त्यांनी दिलेलं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छेती तदम भक्ती परुत मशनामी प्रयतात्मना. माझ्या भक्तांनी मला दिलेलं पत्रम म्हणजे पान, पुष्पम म्हणजे फूल, पत्रम पुष्पम फलम फळ, तोयम पाणी, जो भक्त मला प्रेमानं देतो त्याचं मी आशनामी स्वीकार करतो. असं नाही, मोठे लोक स्वीकार करतात, नुसतं हात लावतात. हात लावला म्हणजे स्वीकार केला, स्वीकार केला म्हणजे संपलं. खाऊ नाही तर तिकडे फेकून देऊ. भगवान नुसता स्वीकार नाही करीत. भगवान स्वतःच्या मुखातून सांगतात, खातो मी खातो. आणि खातो म्हणणारा कोण आहे? लक्ष्मीपती आहे. आणि भक्त काय देतोय? पत्रम पुष्पम फलम तोयम. हा कोण आहे? याच्याजवळ काहीच्या काही आहे. हो, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कास, याची समर्थ ना हा भगवान पांडुरंग. हा ब्रह्मांड नाही काही ना. हो, याच्याजवळ काय नाही. आणि सगळं सोडून भक्तानं दिलेले कण्या खाईल. कण्या काय काय खाईल सांगायला कुठे वेळ आहे का? आता मग 2:30 वाजायला आले. किती झालो मग? टाइम झाला का?
2:30 वाजायला आले म्हटल्यावर 1.5 तास कार्यक्रम झाला, ठेवायला पाहिजे. पुढं कार्यक्रम कीर्तनाचा आहे. हो, अगोदर सोमवार आहे तर जेवण आहे, अगोदर पोटोबा आहे, मग विठोबा आहे. आणि म्हणून विठोबा आपल्यापासून पुष्कळ लांब आहे अजून. भक्त पोटोबाची काळजी करीत नाही, भक्त फक्त विठोबाकडे पाहतो. असे जे कोणी भक्त आहेत, मी पान फूल खातो, भक्तांना दिलेले काही खातो मी, पण कोणते भक्त दररोज षोडोपचारी पूजा चालू आहे जगामध्ये. जा तुम्ही कुठेही जा, मोठमोठाले देवस्थान आहेत, पान तिथं काय नाहीये. पंढरीच्या पांडुरंगाला रोज लोण्याचा गोळा आहे त्याच्या तोंडाला, तो खाऊ नाही तर न खाऊ. लोण्याचा गोळा त्याच्या तोंडाला नुसता चिकटवायचा आणि मग घरी जाऊन आपण खायचा. कशाचा विठोबा खातोय? आणि विठोबा पांडुरंग तर सांगतो मी खातो. असला मी म्हणजे मी खातो, उपभोगीत नाही, खातो. एक शास्त्री होते, आम्हाला ओव्या संपवायच्या होत्या पण ते काही संपत नाहीत. एक शास्त्री होते, विद्वानच होते, संस्कृतचे शास्त्री, गीता वाचत होते. गीता वाचता वाचता हा श्लोक आला, सगळी गीता वाचली, पुन्हा इथपर्यंत आली. सगळ्या गीतेमध्ये हा श्लोक त्यांना खटकला. आशनामी म्हणजे मी खातो, मी स्वीकार करतो म्हणावं, खातो कशाला म्हणावं देवानं. कोणी काही दिलं म्हणजे देवानं खावा म्हणजे असं कुठं असतं का? आशनामी चुकलं, दुसरा शब्द घातला आणि त्याचे काय म्हणायला पटल तो. त्याच्यावर त्यानं तांबड्या शाईची रेग मारली. इथं चुकलंय, इथं आशनामीच्या ऐवजी मी स्वीकार करतो हे पद पाहिजे. झालं, त्याच्या गीता चाललंय. तो होता भोळा भाविक, रोज कुठं पोथी सांगायचा, पुराण सांगायचा, त्या पुराणा पुढं काही धान्य यायचं, त्याच्यावर घरदार पोट चालायचं बायका पोराचं. 4-8 दिवस असा पाऊस सुरू झाला म्हणता, पोथीच बंद पडली, कोणी यायला जागा नाही ना, पाऊस सारखा चालू आहे. पोथी बंद आहे, लोक पुराणाला येणारे बंद आहेत, पोथी पुढचं धान्य बंद झालं. मग आता काय खा, 8 दिवस झाले. उसणं पासणं एखादं घर देत असतं, आता दररोजच उसणं म्हटलं तर कोण देत आहे? नवरा बायको बसले ना नुसतंच आपला कपाळाला हात लावून, काय करावं, कधी पाऊस उघडल आणि कधी मला दुनियेत फिरून काहीतरी भिक्षा मागून आणता येईल. पाऊस उघडना, फिरता येईना, घरात काही नाही, उपाशी मारायची पाळी. पाऊस उघडला, शास्त्रीजी गेले कोणीकडे बाहेर. 8 दिवसांनी पाऊस उघडला, शास्त्री निघून गेले बाहेर. इतक्यात एक पोरगा आलं, डोक्यावर टोपलं, पाठी घेऊन एक बाळ आलं. एक बाळ, हे बाळ आहे असं सुंदर होतं की नाही आता काय सांगावं तुम्हाला. 7-8 वर्षाचा असं बाळ, सुंदर, पाठी डोक्यावर, आणि त्याच्यावर सगळे हिरे, माणिक, मोती आणि सिधा सामुग्री, खायचं धान्य, पीठ कूट.
वरून फडकं झाकलेलं. आलं, त्या शास्त्रीची बायको होती, पोरं होती. आई साहेब, आई साहेब. अरे म्हणजे कोण आहे तू? अहो मला शास्त्री महाराजांनी पाठवलंय. हे टोपलंय त्यांनी, काय दिलं मला माहित नाही, पण मला सांगितलंय की एवढं टोपलं माझ्या घरी पोचत करून घे. शास्त्री महाराजांनी दिलंय माझ्याजवळ. ते आता येतील थोड्या वेळानं. बोजा म्हणून त्यांनी माझ्याजवळ दिलं. सांभाळा, येतो मी. ती बाई त्याच्याकडे बघतच राहिली. पोरा